चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच नुकतंच महाराष्ट्राचं अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये झालेल्या घोषणा आणि या अधिवेशनामध्ये विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्याच्याबरोबर मोकारही विषयावर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. पण आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते आपण त्याच्यातून वेगळं काढलेलं आहे. त्याच्यामधून जे अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनामधून विविध विभागांची जी भरती प्रक्रिया असेल, ही भरती प्रक्रिया आणि या भरती प्रक्रियेमध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये किती पद आहेत, त्या पदांचा अहवाल संबंधित त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्या या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. आणि त्या हिशोबाने ती प्रक्रिया सुद्धा भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी काही घोषणा केलेल्या आहेत. संबंधित खात्याच्या त्या ठिकाणी ज्या ज्या विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्याची पूर्व त्यांनी त्या ठिकाणी माहिती आपल्याला विधानसभेत दिलेली आहेत. आणि विधानसभा म्हणजेच लोकशाहीचं एक मंदिर आहे आणि या पवित्र अशा मंदिरामध्ये जे दिले शब्द तो काय असतो, रेकवटवर असतो. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी खोटी माहिती देता येत नसती. जे आश्वासित केलेलं आहे, जे विधानसभेतून शब्द त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तो त्या ठिकाणी त्यांना पूर्ण करणं हा भाग असतो. मग पहा, त्या ठिकाणी आपण जर पहिले गेलो तर सार्वजनिक आरोग्य विभाग हे एक पोलीस नंतर आरोग्य हे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी डिपार्टमेंट आहे, जसं शिक्षण. मग त्या ठिकाणी पहा, आपण आरोग्य विभागामध्ये जर गेलोत आणि त्यांची आरोग्य विभागाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सध्या काय येत आहे बघा, हे असे मुद्दे येत आहेत. आणि त्याच्यामध्ये काय ते पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि त्याच्या नोटीस बोर्डवरती येत आहे, केंद्राच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रमुखांची चर्चा करून राज्य पातळीवर कार्यक्रमाची केंद्रीय प्राधान्याची सुसंगती करणे. पहा, महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी हा 10वा मुद्दा काय सांगते पहा, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया चालू करणे. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं सार्वजनिक आरोग्य विभाग आहे यामध्ये मोठी मेगा भरती होऊ शकते. मोठी मेगा भरती का असेल तर आपण पाहिलं असेल, साथीच्या आजाराने त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी थैमान घातलेले कोरोनासारखा आजार त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये नुकताच येऊन गेला. जगभरामध्ये या ठिकाणी अनेक लोकांचे त्या ठिकाणी मृत्यू सुद्धा झालेले आहेत. मग त्याचाच आधार घेऊन भविष्याच्या त्या ठिकाणी आणि आरोग्याच्या अपुऱ्या सोयीसुविधा याच्यासाठी जे त्या ठिकाणी रिक्त पद आहेत ते भरण्याची त्या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाकडून घोषणा अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंतची स्थिती काय असेल तर या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये एकूण 20 मुद्दे आहेत. त्यापैकी 18 मुद्दे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेत. आणि प्रगतीपथावर जे 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये कोणता आहे तर एक महत्वाचा जो आपल्यासाठी आहे, जो आपल्या कामाचा मुद्दा आहे, तो म्हणजेच काय तर भरती प्रक्रिया. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असणारी जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ती प्रक्रिया चालू करणे हे एक महत्वाचं त्यांचं काय असणार आहे, त्याच्यामध्ये टार्गेट असणार आहे. ओके, चला पुढचे आणि महत्वाची गोष्ट आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय. याच्यामध्ये पहा, नगर परिषदेमध्ये तुम्ही पाहिलं असेल अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये कुठलीही भरती त्या ठिकाणी झालेली नाही. नगरपालिकेमध्ये विविध पद आहेत. मग नगरपालिका चालल्यात कशा तर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या तालुक्यातले संबंधित त्या ठिकाणचे अनेक कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जे काम आहे ते 4 लोकांचं काम 2 लोक त्या ठिकाणी करत आहेत. मग पहा काय आहे तर 29 मे 2025 हा परिपत्रक आहे, GR आहे. ह्या परिपत्रकामध्ये काय म्हणतंय, जिल्हाधिकारी सर्व म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे जिल्हाधिकारी आहेत त्या संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले. विषय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत. पहा, आपण पाहिलं असेल प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडनं 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा जो आराखडा आहे त्याचा अहवाल त्या ठिकाणी त्यांनी सादर केला. येणाऱ्या 100 दिवसामध्ये त्यांचं टार्गेट आहे 75,000 पदांची भरती करणे. म्हणजे 2025 हे वर्ष संपण्याच्या पूर्वीच ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईल. पहा, लक्षात घ्यायचंय. मग राज्यातील सर्व नगर परिषद आणि त्यांचे काय आहेत जाहिराती काढणे. मग काय म्हणते पहा, हा सविस्तर GR आहे, तुम्ही तो वाचू शकता. आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा टाकलेला आहे. आणि पहा त्या ठिकाणी पहा, याच्यामध्ये पहा महत्वाचं काय दिलंय, 21 नोव्हेंबर 2022 पासून भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट प अराजपत्रित
गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टीसीएस म्हणजेच काय तर टाटा कन्सल्टन्सी ही जी एक आपली कंपनी आहे टीसीएस नावाची आणि त्याच्यानंतर IBPS नावाची या कंपन्यांची निवड केलेली आहे। उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नियमित करण्यात आलेलं आहे। काय केलंय तर मग जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या त्या ठिकाणी TCS किंवा IBPS नावाची एक कंपनी आपल्याला निवडायची आहे। म्हणजे एवढं निश्चित आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे ही TCS आणि IBPS मार्फत राबवल्या जाणार आहे। कोणती नगरपालिकेची भरती। नगरपालिकेमध्ये ग्रुप सी च्या अनेक जागा आहेत, ग्रुप डी च्या जागा आहेत भरपूर, त्या सर्व जागांची जाहिरात येण्याची शक्यता आहे काही दिवसामध्ये। त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं विधान परिषदेतील लक्षवेधी, त्याचं काय केलेलं रे या ठिकाणी ट्विट करण्यात आलेलं आहे। एक पोस्ट काय आहे, मृदा व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर मृदा व जलसंधारण विभागाचे नव्याने एक आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता। या प्रस्तावानुसार 8667 पदांना वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये 8667 एवढे पद आहेत। ही पदभरती लवकरच केली जाईल अशी माहिती मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी काय केलंय विधान परिषदेमध्ये ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी सादर केलेली आहे। 8667 जागा ह्या फक्त मृदा आणि जलसंधारणामध्ये आहेत। आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या राज्यातील महानगरपालिका आहेत। काही महानगरपालिकांची भरती येणाऱ्या वर्षामध्ये झालेली आहे आणि आता पहा ही नव्याने एक भरतीचं परत एक काय महानगरपालिकेत भरणार 227 पद। अशा या महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका आहेत ज्यांची पदभरती होणे आणखी बाकी आहे। मग जसं असेल नांदेड, वाघाळा, आपली परभणी, जालना नव्यानं जी होणार आहे तिच्यामध्ये तर नाही सध्या, परंतु ज्या अनेक विविध त्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा मेगा भरती होणार आहे। मग महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा निघल्या जातात। त्यामध्ये महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स असतात त्याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी यासारखे पद असतात, लिपिक असतात, गट ड असतो, गट क असतो, त्याच्यानंतर स्टेनोग्राफरचे पदही महानगरपालिकेमध्ये असतात। पहा या ठिकाणी काय म्हणते संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 283 पैकी 227 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यासाठी हालचालीला वेग आला असून 12 पैकी 6 पदांच्या बिंदू नामावलेला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली। उर्वरित 6 पदांसाठी मंजुरी येत्या आठवड्याभरामध्ये मिळण्याची शक्यता आहे। प्रशासनाने IBPS ही सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी सुरू केलेली आहे। पहा लवकरच या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा ही जाहिरात येणार आहे। जवळपास 227 त्या ठिकाणी रिक्त पद आहेत। त्याच्यामध्ये रोखपालाचे 12 पद आहेत, उद्यान सहाय्यक 9 पद आहेत, अनुरेखकाचे 9 आहेत, चालक यंत्रचालक 17 आहेत, सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी 1 आहे, उपअग्निशामक केंद्र अधिकारी 4 आहेत, असे वेगवेगळे पद आहेत। त्याच्यानंतर जे मंजुरी ही काय यांना मंजुरी मिळाली बिंदू नामावलीला, जे पाठवले त्यांचा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 24, स्वच्छता निरीक्षक 12, अग्निशामक 100 आणि पशुसंवर्धक त्या ठिकाणी 7 अशा वेगवेगळ्या जागा प्रत्येक विभागामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे। शासन स्तरावरती वेगाने हालचाली त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। या पदांसाठी आपल्याला जर तयारी करायची असेल तर एक आमच्याकडे VK क्लास आहे। VK क्लास ॲप वरती त्या ठिकाणी ज्या सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रेम या आमच्या विठ्ठल कांगणे सर या प्लॅटफॉर्मला दिलेले आहे आणि त्याच प्रेमाने विठ्ठल कांगणे सरांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एक सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही कौटिल्य नावाची बॅच आहे आणि ही बॅच सरळ सेवेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। मग तुम्ही 4 पदांसाठी जरी फॉर्म भरणार असाल
तरी ती बॅच तुम्हाला त्या ठिकाणी कामी पडणार आहे. पण तुम्ही जर तांत्रिक विषयाचा अभ्यास करत असाल तर तांत्रिक विषय मात्र त्यामध्ये नसणार आहेत. तो तांत्रिक घटक तुमचा तुम्ही पूर्ण करायचा आहे. बाकी मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जनरल नॉलेज असेल, त्याच्यामध्ये चालू घडामोडी वगैरे सर्वच्या सर्व लेक्चर, सर्व अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. सरळ सेवा, सर्वसमावेशक आणि कौटिल्य नावाची बॅच. त्याच्यामध्ये तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तलाठी भरतीची सर्वात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे वनरक्षक, त्याच्यानंतर आहे वनसेवक, वनमजूर ह्या पदांची सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहे. यांच्यासाठी स्पेशल बॅच आहे. त्यांचा तांत्रिक घटक सुद्धा त्या बॅचमध्ये घेतल्या जाईल. ज्यांना स्पेशल बॅचची तयारी करायची असेल त्यांनी ती स्पेशल बॅच घ्यायची आहे. मात्र ज्यांना सरळ सेवा त्या ठिकाणी सर्वच पदांची तयारी करायची असेल त्यांनी कौटिल्य नावाची त्या ठिकाणी बॅच घ्यायची आहे, जी सर्वसमावेशक आहे. सर्व पदांसाठी अत्यंत असणारी उपयुक्त ती बॅच आहे. धन्यवाद. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.